वेगवेगळ्या पैलूंमध्ये एकत्रपणे काम करणार आहे आणि याचा दरवर्षीचा एक आढावा आपण सगळे घेत जाऊ, कारण का तंत्रज्ञान इतकं बदलत चाललंय. त्याच्याबरोबर आपल्यालाही त्याच्या भारतीय संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान आणि आपले संस्कार याची चांगली सांगड ही घातलेली आणि गौतमभाईंच्याही कामामध्ये ही आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. तज्ञ आपण आयुष्यात बदल हे सगळ्यांना त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना बदलावंच लागतं. टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य याच्यात खूप एक वेगळी कलाटणी लागली. मला शिक्षक अनेक वेळा विचारतात कि आमच्या नौकरीचं काय होणार. गौतम भाई, अभी लोगों को लगता है टीचर को लगता है अभी का क्या होगा, लेकिन मैं उनको आश्वासित करती हूँ कि टीचर की जगह कंप्यूटर कभी नहीं ले जा सकता. कंप्यूटर तुमच्यावर संस्कार नाही करू शकत. जी एखादा कमी जास्त मार्क पडले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या पाठीवर थाप नाही मारू शकत. किंवा एखादा शिक्षक पेपर का चुकला माझा हे जरी चॅट जीपीटीने सांगितलं तर तो इमोशनल क्वेश्चन जो असतो ना, तो नात्यातला जो ओलावा आहे ना, तो काही चॅट जीपीटीने अजून तरी काढलेला नाहीये. फक्त कोरियामध्ये एक झालेलं आहे. कोरियामध्ये आता इतकी लोक त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानात तिथे एक असे क्लब एक बिझनेस निघालाय की कुणाला मिठी हवी असेल तर मिठी मारणारा क्लब आहे. ते आपल्याला बारामतीत करायचं नाहीये. ते कोरियाला आपल्या शुभेच्छा आहेत. पण भारतीय संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान आणि आपले संस्कार याची चांगली सांगड ही घातलेली आणि गौतमभाईंच्याही कामामध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांच्या EV मध्ये जेवढं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला केलेलं आहे तेवढ्या प्रीतीभाबींच्या साथमुळे आज भारतात सगळ्यात पुढच्या 5 वर्षात हॉस्पिटलचे बेड्स हे सगळ्यात जास्त कोणाचे असतील तर ते गौतमभाईंच्या CSRचे असतील. त्यामुळे आपल्या सुखदुःखात भारतीय माणसाच्या नोकऱ्या तर ते देतीलच. मला इतकं कौतुक वाटतं. इथे तो मुलगा आहे मला वाटतं कुठेतरी, तो आपल्या विद्याप्रतिष्ठानमध्येच शिकलेला आहे आणि तो साहेबांना येऊन आता भेटला आणि सांगितलं